Now see here the question carefully. What is given in the question? If the population of a country doubles in 60 years, 60, in how many years it will be triple, under the assumption that the rate of increase in the population is proportional to present population or number of inhabitants. अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. Population of a certain country doubles in 60 years. हे given आहे. It will become triple in how many years? हे विचारलंय. यात रेट ऑफ इन्क्रीज ऑफ बॅक्टेरिया असेल किंवा रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन दोन्हीसाठी कंडिशन सेम आहेत. त्यामुळे इनिशियल व्हॅल्यू फक्त एक्स बी द नंबर ऑफ बॅक्टेरिया ऐवजी पॉप्युलेशन हा शब्द येईल या ठिकाणी. नंबर ऑफ x0 बी द नंबर ऑफ बॅक्टेरिया ऐवजी population at t equal to 0. Rate of increase of population is proportional to present population, means proportional to x. Proportionality constant eliminate केला, dx by dt equal to kx. dt right side ला, x left side ला. Integrate केला 1 upon x integration log x, dt चा integration t plus c. Initial condition, initially at t equal to 0, population is x equal to x0. इनिशियल कंडिशन सबस्टिट्यूट करून c ची व्हॅल्यू मिळाली log x0. ती व्हॅल्यू पुन्हा सबस्टिट्यूट केली log x मायनस log x0 म्हणजेच log x अपॉन x0 इक्वल टू k इंटू टी. आता या प्रॉब्लेमसाठी ॲक्च्युली आपल्याला फक्त इक्वेशन 1 पर्यंतच व्हॅल्यू सफिशियंट आहे. इक्वेशन 2 ची आवश्यकता नाही आहे. कारण गिव्हन व्हॅल्यूज कशा प्रकारच्या आहेत यामध्ये. गिव्हन दॅट log 2 equal to 0.6912 and log 3 equal to 1.0986 या आहेत गिव्हन व्हॅल्यूज. आता यात गिव्हन व्हॅल्यूज लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आहेत, त्यामुळे आपला इक्वेशन 1 चाच या ठिकाणी यूज करणं कन्व्हिनियंट राहील. सो हिअर फर्स्ट ऑफ ऑल population doubles in how many years? 60 years. Means we can consider here at t equal to 60, at t equal to 60, x equal to 2 times x0. In 60 years, population doubles to that of initial population. Initial population किती आहे? x0 आहे. 60 years म्हणजे t equal to 60 असताना x ची व्हॅल्यू होते 2 times x0. Therefore, from equation 1, इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. log of x ची व्हॅल्यू 2x0 upon x0 equal to k into 60. In 60 years, population doubles. x0 x0 cancel. log 2 equal to 60k. log 2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.6912 equal to 60k. आणि म्हणजेच k ची किंमत काय? 0.6912 अपॉन 60. हे कॅल्क्युलेशन करा किंवा सध्या हे ॲज इट इज ठेवा. नंतर एकदा सगळं कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. ही मिळाली आपल्याला k ची व्हॅल्यू. नाउ वी हॅव टू फाइंड द value of t for which population becomes triple of the initial population. Means
For x equal to 3 times x0, what is value of t? हे आपल्याला फाइंड करायचं. Now here for x equal to 3 times x0 in equation 1. इक्वेशन 1 मध्येच ती व्हॅल्यू पुन्हा सबस्टिट्यूट करा. फक्त x च्या जागी काय असणार आता 3 times x0. It becomes log of 3 times x0 upon x0 equal to k into t. t ची व्हॅल्यू मात्र आपल्याला माहित नाही, ती फाइंड करायची. x0 x0 कॅन्सल. log 3 इक्वल टू k ची किंमत काय मिळाली आहे 0.6912 अपॉन 60 इंटू टी. log 3 ची किंमत काय दिली आहे 1.0986. तो 60 लेफ्ट साईडला घ्या, मल्टिप्लाय होईल आणि 0.6912 तो डिवाइड होईल. दॅट इज इक्वल टू टी. मग ही कॅल्क्युलेशन कंप्लीट करायचं आणि टी ची व्हॅल्यू फाइंड करायची. डिव्हिजन लॉग टेबल न करा किंवा डायरेक्ट पण पॉसिबल आहे. डिनॉमिनेटरला 4 नंतर डेसिमल आहे, न्यूमरेटरला 4 नंतर डेसिमल आहे. डेसिमल कॅन्सल. 10986 इंटू 60 अपॉन 6912. डेसिमल कॅन्सल. डिनॉमिनेटरला 6 ने भाग जातोय का पहा. 6 न जर इथे डिवाइड केला डिनॉमिनेटर ते राहील 1, नंतर 1 5 रिमाइंडर 3 येईल आणि रिमाइंडर 1 2. इथे 6 न डिवाइड केलं तर काय येईल 10. न्यूमरेटरला 10 आपण आता मल्टिप्लाय करू शकतो, म्हणजे 10986 अपॉन 1152. डिवाइड करत राहता. डायरेक्ट डिव्हिजन करा किंवा आधी 2 न डिवाइड करा. टू न डिवाइड करा किंवा 4 न डिवाइड करता येते का पहा. चार ने जाता का भाग पहा. फोर न डिवाइड केलं तर काय येईल 2. नंतर रिमाइंडर येईल 2.
7, रिमाइंडर इज 1. 4 ने डिवाइड केलं तर 4, रिमाइंडर 2, 6, रिमाइंडर 2, 5. डिनॉमिनेटरला इक्वल टू 27465 divided by 288. आता मात्र डायरेक्ट 288 ने डिवाइड करा, डिव्हिजन करा. काय येईल ते डिव्हिजन बघा. 95.36 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 96 इयर्स किंवा 95 इयर्स पण चालेल. 96 years approximately required to triple the population. Next one, the rate of growth of population rate of growth of population is proportional to the number present full stop. If the population doubled in last 25 years, and the present population is 1 lakh. Present population is 1 lakh. Full stop. When will the city have population of 4 lakh? Population of 4 lakh.
पहिला पार्ट सेम. इथपर्यंतचा पार्ट आता सिमिलर असेल. आता इक्वेशन 1 चीच फक्त रिक्वायरमेंट आहे. क्वेश्चन मात्र केअरफुली फर्दर सेक्शन यामधला सॉल्व करणं आवश्यक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज गिवन इन द क्वेश्चन? रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन इज प्रोपोर्शनल टू द नंबर प्रेझेंट, म्हणजे dx बाय dt प्रोपोर्शनल टू x. त्यावरून डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. इक्वेशन 1
इक्वेशन मिळेल त्याचं इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2, एक लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये एक एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. गिव्हन काय पहा, इफ द पॉप्युलेशन डबल्ड in the last 25 years and present population is 1 lakh, इनिशियल पॉप्युलेशन किती असेल? इनिशियल पॉप्युलेशन किती असेल? 50,000. ते किती वर्षापूर्वी असेल? 25 years बिफोर फ्रॉम टुडे. आजपासून प्रिव्हियस आपल्याला पाहावं लागेल, कारण प्रेझेंट पॉप्युलेशन 1 लाख आहे आणि ते मागच्या 25 वर्षामध्ये डबल झालेलं आहे. म्हणजे 25 इयर्स बिफोर पॉप्युलेशन किती होतं? 50,000. म्हणजे इनिशियल पॉप्युलेशन बिफोर 25 इयर्स किती होतं? 50,000. आणि आजचं पॉप्युलेशन किती आहे? 1 लाख. दॅट इज डबल द इनिशियल व्हॅल्यू. इथे आपल्याला 50,000 आहे किंवा 1 लाख आहे या व्हॅल्यूची गरज नाही, फक्त 25 इयर्स मध्ये हे पॉप्युलेशन डबल झालेलं आहे. सो हिअर इन लास्ट 25 इयर्स population was doubled and present population is 1 lakh. It means that for t equal to 25 years, x has become 2 times of x0. यात आपण त्यांच्या किमती टाकू शकतो. x इक्वल टू 1 लाख, x0 इक्वल टू 50,000. पण आवश्यकता नाही आपल्याला. फ्रॉम इक्वेशन 1 लॉग ऑफ इक्वेशन 1 मध्ये x ची किंमत काय घेणार आपण? 2 टाइम्स x0 आणि t ची किंमत 25, 2 टाइम्स x0 अपॉन x0 इक्वल टू k इंटू 25. x0 कॅन्सल, म्हणजे log 2 इक्वल टू 25k. k ची व्हॅल्यू log 2 अपॉन 25. पण या क्वेश्चन मध्ये गिव्हन व्हॅल्यू कुठलीच नाही, log 2 ची व्हॅल्यू दिलेली नाही. पण ती लॉग टेबलवरून घेण्याची गरज नाही, ती व्हॅल्यू दिलेली नाही याचा अर्थ त्याची आवश्यकता नसणार आहे. मग ते डिसाइड होईल फर्दर सेक्शन वरून. फर्दर सेक्शन पुन्हा केअरफुली. रिक्वायरमेंट काय आता विचारलंय काय? when the population of city will become 4 lakh. म्हणजे टी ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग टी इक्वल टू फाइंड करण्यासाठी एक्स ची किंमत काय घेणार? एक्स ची किंमत काय घेणार? एक्स आहे 4 लाख. दोन प्रकारे आपण हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करू शकतो यापुढे. एक्स ची व्हॅल्यू 4 लाख घ्यायची, x0 ची व्हॅल्यू काय घेणार? आत्ताच आपण म्हणलं x0 ची व्हॅल्यू 50,000 आहे. x0 ची व्हॅल्यू किती आहे? इनिशियल पॉप्युलेशन किती आहे? आजचं पॉप्युलेशन आहे 1 लाख. बिफोर 25 इयर्स इनिशियल पॉप्युलेशन असणार आहे.
इनिशियल पॉप्युलेशन किती 50,000 म्हणजे x0 ची व्हॅल्यू 50,000, x ची व्हॅल्यू 4 लाख म्हणजे पॉप्युलेशन कितीने वाढले किती पटीने वाढले 8 टाइम्स पॉप्युलेशन हॅज इन्क्रीज्ड 8 टाइम्स यावरून जी आपल्याला टी ची व्हॅल्यू मिळेल पहा दोन्ही प्रकारे आपण सॉल्व्ह करू हा प्रॉब्लेम जर आपण x0 ची व्हॅल्यू 50,000 कन्सिडर केली आणि रिक्वायर्ड पॉप्युलेशन आहे आपलं 4 लाख then x becomes equal to 8 times of x0 then population becomes 4 lakh then x becomes equal to 8 times of x0 पण आता x0 आपण काय गृहीत धरलेला इथे 50,000 म्हणजे 25 वर्षापूर्वीचं पॉप्युलेशन that is x becomes equal to 8 times x0 म्हणजे काउंट आपण कुठून स्टार्ट केलेला आहे बिफोर 25 इयर्स आपण काउंट स्टार्ट केलेला आहे फ्रॉम 1 I will log of x ची किंमत 8 टाइम्स x0 अपॉन x0 इक्वल टू k इंटू टी x0 x0 कॅन्सल log 8 इक्वल टू k ची किंमत log 2 अपॉन 25 इंटू टी log 8 ला आपण log 2 क्यूब लिहू शकतो 25 ठीक आहे इक्वल टू log 2 अपॉन 25 इंटू टी log 2 क्यूब म्हणजे काय आला 3 log 2 इक्वल टू log 2 अपॉन 25 इंटू दोन्ही साईडचे log 2 कॅन्सल होतील त्यामुळे log 2 च्या व्हॅल्यूची आवश्यकता नाही आहे आणि 25 इकडे मल्टिप्लाय केला 3 इंटू 25 इक्वल टू टी म्हणजे टी इक्वल टू किती आला पण ही जी मिळालेली टी ची व्हॅल्यू आहे ही आपली रिक्वायर्ड व्हॅल्यू नाही पॉप्युलेशन बिकम्स 4 लाख आफ्टर हाऊ मेनी इयर्स पण ते आजपासून 75 इयर्स नंतर आहे का 25 वर्षापूर्वी काउंटिंग सुरू केलं तर तिथून पुढे 75 इयर्सनी मग आजपासून किती वर्षांनी आणि व्हॅल्यू आपल्याला डिसाईड करताना प्रेझेंटचा विचार करावा लागणार आहे वी हॅव टू फाइंड द इयर्स रिक्वायर्ड टू बिकम द पॉप्युलेशन 4 लाख फ्रॉम टुडे प्रेझेंटचा विचार करावा लागेल म्हणजे आजपासून किती वर्षांनी ते पॉप्युलेशन 4 लाख होईल अशा पद्धतीनं क्वेश्चनचा अप्रोच असणार आहे पॉप्युलेशन बिकम्स 4 लाख इन हाऊ मेनी इयर्स and in how many years means from now from today from today म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल मग यात मागचे 25 इयर्स स्किप करावं लागतील मायनस करावं लागतील आणि मग आफ्टर 50 इयर्स पॉप्युलेशन विल बिकम 4 टाइम्स 4 लाख हा एक मार्ग पण यात आपल्याला ही शेवटची स्टेज लक्षात येईलच हे सांगता येत नाही त्यामुळं अल्टरनेटिव्हली आपण हे जे रिलेशन तयार केलं हे ओव्हरऑल रिलेशन आहे log x अपॉन x0 इक्वल टू के इंटू टी के हा कॉन्स्टंट बदलणार नाही आपण काउंटिंग कुठूनही सुरू केलं तरी चालेल x0 म्हणजे एकदम सुरुवातीचीच व्हॅल्यू घ्यावी असं कंपल्सरी नाही आपल्याला जर काउंटिंग आजपासून सुरू करायचं आहे तर प्रेझेंट व्हॅल्यू ही आपण x0 घेऊ शकतो आणि x म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू मग जर प्रेझेंट व्हॅल्यू आपण 1 लाख कन्सिडर केली तर x इक्वल टू काय येणार 4 टाइम्स x0 म्हणजे इथे येईल 4
या ठिकाणी 4 ला लिहिता येईल 2 स्क्वेअर 2 मल्टिप्लाय येईल 2 इंटू 25 मीन्स 50 years. After 50 years population becomes 4 lakh. ओके, दोन्ही प्रोसेस. आता यामध्ये when population becomes 4 times 4 lakh, then x becomes equal to 4 times x0, where x0 equal to 1 lakh. म्हणजे हे झालं प्रेझेंट पॉप्युलेशन. x0 इक्वल टू 1 lakh असेल आणि मग या ठिकाणी काय होतील चेंजेस? 4 टाइम्स x0. that is log 4 त्याला log 2 स्क्वेअर लिहिता येईल. that is 2 into log 2 2 into 25 means 50 years. आणि मग शेवटी आपला स्टेटमेंट द्यायला लागेल therefore population becomes 4 lakh after 50 years from today, from present value.